आणि शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित माझे सहकारी श्री अजित बोराडे, श्री विजय कवाडे, डॉक्टर दीपाली काळे, इतर विभागाच्या माझ्या सहकारी अधिकारी डॉक्टर गेवडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर साहेब, आरटीओ साहेब उपस्थित, इतर विभागाचे सर्व अधिकारी, सर्व उपस्थित शांतता समितीचे सदस्य आणि मुस्लिम बांधव, सर्व सन्माननीय मौलवी मौलाना लोक, सर्वांना नमस्कार. उपस्थित पत्रकार बांधव सर्वांना नमस्कार. जे इन्स्ट्रक्शन्स जे आहे, सूचना जे आहे ते जवळपास रिपिटेटिव्ह झालेलं आहे. आपल्याकडून जे आहे ते पण आम्ही वर्षानुवर्ष तेच ऐकतो आणि इथून उत्तर पण जवळपास तेच मॅच होत आहे. तर त्याबद्दल मी जास्ती म्हणणार नाही. माझं जे काही विशेष 3-4 मुद्दे आहेत फक्त तेवढंच मी आपल्याला शेअर करतो. नंबर 1, आता आपलं काही बांधवांच्या सूचना बघितलं तर जे कोणी अशा खरं गोरक्षक नाहीये पण गोरक्षकांच्या आड वापरून त्यांनी काही दुसरी काम करतात अशा लोकांबद्दल आपलं मत होतं. पण मी आता 1.5 वर्षापासून बघतो कोणी येऊन अशा कंप्लेंट केलं नाही, साहेब आम्हाला गाडी अडवून यांनी खंडणी मागितलं म्हणून. आता आपलं काम साफ सुथरं असलं तर आपण बिनधास्त येऊन कंप्लेंट द्यावी. आताही आपल्याला हेच माझा विनंती आहे, सूचना आहे. आपलं बोलताना आपलं समाजाकडून किंवा आपल्या लोकांकडून अशा काही कृत्य होत नाही तरी हे लोक येऊन गाडी अडवतात, आमच्याकडून मारहाण करतात किंवा आमच्याकडून पैसे मागणी करतात. अशा असलं तर बिनधास्त आपण कंप्लेंट द्या. काही ठिकाणी आम्ही जबरदस्ती त्यांना विचारतो तुम्ही कंप्लेंट द्या, त्यांनी तुमच्या गाडी अडवलं, पैसे मागितलं, तर पैसे ते कंप्लेंट द्यायला ते तयार नाहीये. ते लपवण्याचं कारण काय, आम्ही क्लिअर आहे का ते पहिला आम्ही विचार करणे आवश्यकता आहे. आणि जे भूमीत आम्ही आहे, जे देशात आहे, जे राज्यात आहे तिकडचे कायदा आम्ही पालन करावंच लागेल. दुसरा पर्याय नाही. आता मला हे इच्छुक आहे नाहीये, मंजूर आहे नामंजूर आहे ते प्रश्न नाहीये. महाराष्ट्र राज्यात हे कायदा आहे, आम्ही इथं राहत आहोत, आम्हाला हे पालन करावंच लागेल. सो त्यात काही कमी जास्ती आहे, हे बरोबर नाहीये, हे ठीक नाहीये, अशा जे प्रश्न आहे ना ते आपण लेजिस्लेटिव्ह लेवलला जे सुधारण करायची त्यासाठी जे चेंजेस आणायची ते आपल्या हातात आहे. आपलं म्हणजे वोटर म्हणून आपल्या हातात आहे. ते मुद्दा शांतता समितीला चर्चा करून लेजिस्लेटिव्ह लेवलच्या चेंज आम्ही इथं करू शकत नाही. आम्ही जे कायदा हातात आहे त्यात इम्प्लिमेंटेशनला आणि ते करताना कोणी गैरफायदा घ्यायची नाही, त्याबद्दल काय काय करायची ते आम्ही करू. आता जेवढं शक्य आहे 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कोणी करू द्यायची नाही हे आम्ही दक्षता घेत आहे. म्हणजे पोलीस विभाग आणि प्रशासन कोणी अशा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायची. ते काही जे आहे त्यात आम्ही सक्षम काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आणखी काही गरज पडलं तर आपण नक्की सूचना द्या आणि हक्काने बोला, आम्ही करायला तयार आहे. काही ठिकाणी आपल्याकडून कंप्लेंट येईपर्यंत आम्ही वाट बघून बसत नाही. डायरेक्ट आमच्या सोशल मीडिया सेल कडून इन्फॉर्मेशन मिळालं आम्ही डायरेक्ट जाऊन उचलतो किंवा डायरेक्ट आमच्या लेवलला काय गुन्हे दाखल झाल्यानंतरच काही लोकांना आपल्याला कळलं असेल या भागात अशा घडलं म्हणून. दॅट इज वन थिंग. दुसरी, आता जसा कुरेशी समाजाच्या काही लोकांवरून गुन्हे दाखल झाला, 2 गुन्हे झालं, 3 गुन्हे झालं आणि त्यांच्या तडीपार आदेश काढला, अशा विषय जे आहे ते बरोबर आहे. जे रिपीटेडली ऑफेन्स दाखल झाला त्यांच्यावर तडीपारच्या कारवाई झालेल्या आहे. त्याच पद्धतीने ज्या लोकांनी खंडणी मागितलं अशा कंप्लेंट असलं तर ते माझ्याकडे ऑन रेकॉर्ड पाहिजे ना. 2 खंडणीचे गुन्हे दाखल झाले, 3 खंडणीचे गुन्हे दाखल झाले, त्यांचेही तडीपार आदेश काढू ना. ते आम्ही तयार आहे. अॅनिमल क्रुएल्टी पेक्षा खंडणीच्या जास्ती दंड आहे. आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाई करायला ते आम्हाला जास्ती शक्ती मिळत आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे अशा काही घटना घडलं तर आपण बिनधास्त कंप्लेंट द्या, रेकॉर्ड तरी ऑन रेकॉर्ड येईल. आणि ज्यांनी जेन्युइनली करत आहे त्यांना आम्ही वारंवार हे सूचना देत आहे, तुम्ही तिथे भागात स्वतः जायला गरज नाहीये. पोलिसला तुम्ही इन्फॉर्मेशन द्या,
ज्या ठिकाणी असा तुम्हाला आढळून आलं किंवा खबर मिळाला त्या ठिकाणी आम्ही रेड करून आम्ही जे काही कारवाई करायची करू. ऍट द सेम टाइम एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता, त्यांनी व्हिडिओ काढला आणि ते व्हिडिओ बाहेर पाठवला म्हणून. त्या इन्सिडेंट बद्दल सांगायची म्हणजे व्हिडिओ काढलं बरोबर आहे, व्हिडिओत 8-10 जर्सी गाय दिसत होतो ना, आणि पोलीस 5 मिनिट 10 मिनिटात पोहोचलं आणि पूर्ण गाय गायब. आता व्हिडिओ होतं म्हणून ते पुरावा होतं ते शोधून काढायला, नसेल तर काय म्हणणार आहे, नाही आम्ही काय बघायलाच नाही, आम्ही काय असं कृत्य केलंच नाही, आम्ही गुन्हा केलंच नाही, असंच येईल ना. सो त्यांच्या अनुभवातून काय करायचे ते निर्णय घेतात आणि आपला अनुभव वाचून आपण करतात. मदत पोलीस कायदा कशा टिकवायची ते काम आम्ही प्रयत्न करत आहोत. सो आपल्याला पुन्हा माझा विनंती आहे, सूचना आहे, आदेश आहे, जे हातात कायदा दिलेला आहे त्यात पालन करावे. आता पशुवैद्यकीय उपायुक्त साहेबांच्या मी विनंती करतो, आपण एक मोर दॅन वर्ड्स एक बॅनर सारखा बनवू आम्ही, जे करायची नाही म्हणजे कुर्बानीला जे सुटेबल नाही, जे परमिसिबल आहे, जे परमिसिबल आहे ते फोटो आम्ही ग्रीनला टिक मारू किंवा जे काय आहे ते करून मुस्लिम भागात फ्लेक्स सारखा लावू ना, जेणेकरून हे जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर होईल. आणि यात ते आम्ही कायदा वाचताना ते खूप कॉम्प्लिकेटेड दिसत आहे, पण स्पष्टपणे सांगायचे म्हणजे फक्त बफलो म्हैस, ते पण दूध द्यायची नाही किंवा बछडा देणार नाही, हे सर्टिफिकेट आलं तर तुम्ही कुर्बानी देऊ शकेल. बरोबर आहे का? माझं काही चूक असतं तर आपण करेक्ट करा. आणि हे सर्टिफिकेशन यांच्या विभागाकडूनच होईल. डेप्युटी कमिशनर साहेब, काही शंका असा आहे, ते एक एक प्रश्न विचारणं सुरू केलं तर आम्हाला मीटिंग संपवता येत नाही, पण आम्ही सर्व जनतेच्या सेवेसाठी बसलेले आहे. आता या लोकांना मुस्लिम समाजाला कुर्बानी द्यायची या सणानिमित्त आपलं सर्वांनाही माहिती आहे, आणि त्यासाठी आपण काही सुविधा केलेल्या आहेत. ट्रान्सपोर्टेशन करताना यू नीड अ सर्टिफिकेट, आणि ते सर्टिफिकेट द्यायला कोणाकडे अधिकार आहे? 2 प्रकारचे सर्टिफिकेट आहेत, फॉर ट्रान्सपोर्ट आणि वन हेल्थ सर्टिफिकेट. हेल्थ सर्टिफिकेट कुठलाही वेटनरी गव्हर्नमेंट ग्रॅज्युएट ते गव्हर्नमेंट डॉक्टर असणे आवश्यकता नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेज मधून वेटनरी डॉक्टर म्हणून सर्टिफिकेट असलं तर चालेल, तरी चालतंय. परंतु आपल्याकडे पशुधन विकास अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 15 लोक आहेत. ओके, तर ते सर्टिफिकेट देतात. परंतु ट्रान्सपोर्ट प्रमाणपत्र देण्यासाठी सहाय्यक आयुक्त जे की आपल्या जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी आहेत. आता माझ्या घरातून स्लाटर हाऊसला घेऊन जायची, एक 5 किलोमीटर आहे, कशा करायची? ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट. ते ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट कोणाकडून घ्यायचे? ते सहाय्यक आयुक्त. ते मी बोललं तर किंवा लेटर दिलं तर देणार किंवा जनावर घेऊन जायचं देणार. तिथपर्यंत जनावर कसं देऊ देणार नाही. आणि डेप्युटी कमिशनर साहेब ते पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीला एक भाग आहे, हे निर्णय हे घेत नाही. आता हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली सुधारणा होण्याच्या चान्सेस आहे. आता आम्ही सर्व कायदा इम्प्लिमेंट करताना हे अडचणी येत आहे, ते अडचणी आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवलं तर ते त्याच्या अल्टरनेट अरेंजमेंट देतील. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा व्यापारी तत्वावर जनावर घेऊन चाललो तेव्हा सर्टिफिकेट आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण बाजारातून जनावर खरेदी केलं आणि आपण मुंबईला घेऊन चाललो तर सर्टिफिकेट आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्याचं जनावर जर गाडीत घेऊन चाललो आपण तर त्याच्यासाठी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मग आता आपण आपले जे काही वाहतूक करताना जर आपल्याला प्रमाणपत्र आवश्यक असेल तर आपल्या घरापासून 5-10 किलोमीटर अंतरावर सहाय्यक आयुक्त, दर्जाचे अधिकारी, तालुका मिनी वेटनरी पॉलिक्लिनिक या ठिकाणी असतात आणि ते सर्टिफिकेट देण्यासाठी प्राधिकृत आहेत. आणि ते त्यांना या पद्धतीची सूचना आपण अगोदरच येईल असं हा प्रश्न दरवर्षीच चालू आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात नवीन असं काहीच नाही. तर ते लोक सर्टिफिकेट देतात. त्याच्यासाठी फक्त शेतकऱ्याचं जनावर दवाखान्यापर्यंत घेऊन जाताना कोणी अडवत नाही.
नॉन रिप्रोडक्टिव्ह ते मी खरेदी केलं यांच्या घरात पहिले माझ्या घर घेऊन यायची ट्रान्सपोर्ट आता मी शेतकऱ्याच्या घरात पहिले आता ते कार्ड कसं तुमच्याकडे जे असं रफ माहिती आहे ते ऑफिशियली साहेबांचं मत काय ते विचारतो, आपल्यासाठीच विचारतो, आपशी बोलू नये. गाडीत आपण घेऊन जाऊ शकतो. शेतकऱ्याचे 1 किंवा 2 जनावर आपण गाडीत घेऊन दवाखान्यात जात असू तर याच्यासाठी कोणी अडवणार नाही, परमिशन आहे त्याची. परंतु जर आपण कमर्शियली जनावर लॉंग रूटला घेऊन चाललो पर्टिक्युलरली हायवेला तर मात्र आपल्याला अडवण्याची शक्यता आहे. आणि त्या केसमध्ये सर्टिफिकेट आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी देण्याची सोय शासनाने करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे हा विषय होत नाही. आणि या बाबतीत मी असंही सांगू इच्छितो की आपल्याकडे आक्रोश वगैरे भागातून मोठ्या मोठ्या बाजारातून किमान प्रत्येक किंवा वार्षिक भागातून प्रत्येक डॉक्टरना ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट 200 किंवा 300 सर्टिफिकेट दिलेले आहेत. या जनावरे चालली की रस्त्यात दुसरे जे संघटने आहेत त्यांनी अडवतात, त्यांना काय करायचं? तो कुणी येत नाही, 2-3 माणसं असतात त्यावेळेला येऊन त्यांना सांगतात आणि त्यांची जनावरे सुद्धा काढून घेऊन तुम्ही कोर्टात गेले की पण ते गेली 2 वर्षासाठी पुन्हा मग त्यांचं घर बी गेलं आणि सगळं ते बी गेलं, असं होत आहे. त्याला कसं काय करायचं? ते पोलिसांचं मी बोलतो आपण आपलं नाही याच्यामध्ये ते त्यांनी अजून ऑफिशियली त्यांच्या ऑफिशियल लेटर मध्ये दिलं तर ते आम्ही आपल्या सोबत शेअर करतो. जे आपलं समाज बांधव आहे त्याच्यापर्यंत हे पोहोचवा. त्यांच्या घरातून स्लॉटर हाऊस पर्यंत एका गाडीत किती 1-2 जानवर अशा असतात तर ते परवानगीची गरज नाही अशा साईट दिलं तर ऑफिशियली ते आम्ही आपल्याला शेअर करतो आणि ते घेऊन जायचे. आता आम्ही स्लॉटर हाऊस वाढवायची असा प्रश्न जेव्हा येत आहे तेव्हा या ठिकाणीच्या कॅपॅसिटी 100 आहे, तिथं मागच्या वर्षी 200 आला, असं असलं तर आम्ही स्लॉटर हाऊस वाढविण्याचा प्रस्ताव ठेवतो. मग एकही आलं नाही तिथं आम्ही प्रस्ताव वाढवा म्हटलं तर ते कसं वाटत आहे? बरोबर आहे. आता फॉरेस्ट एरिया असा नाहीये गावात बाहेर आहे किंवा तिथं कोणी मुस्लिम बांधव नाही असं नाहीये. म्हणजे पायी घेऊन चालण्याच्या दूरीत खूप काही मुस्लिम बांधव तिथं आहेत, पण एकही आला नाही म्हटलं तर मी आता मला स्लॉटर हाऊस नाही जायची नाही गेलं पण एक पाहिजे, इथं नवी असलं पण एक पाहिजे असा मी विचार नाही, ते योग्य नाहीये ना. आता कॉर्पोरेशनच्या पण इथं प्रतिनिधी आहेत, आम्ही नक्की प्रयत्न करू, पण आपल्याकडून आम्हाला हे सहकार्य अपेक्षित आहे. ऑफिशियल स्लॉटर हाऊसला इतकं जानवर घेऊन आलं, त्यांनी सर्टिफाय करून कुर्बानी दिलं, तेव्हा आम्ही पुढच्या वर्षी आणखी जास्ती वाढवायची किंवा ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्ती आहे त्या ठिकाणी स्लॉटर हाऊस नवीन टेम्पररी उघडण्याबद्दल आम्ही प्रस्ताव ठेवायला कामात आहे. यावर्षी आपण प्रयत्न करा जास्तीत जास्त संख्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्लॉटर हाऊस आम्ही टेम्पररी सुरू केलेलं आहे तिथं सर्टिफाय करून घ्या कुर्बानी. आणि मी परत सांगतो, ज्या ठिकाणी गाडी अडवलं, आपल्याकडून काही गुंडागर्दी करायचे प्रयत्न केलं किंवा पैशाची मागणी केल्या असं असलं तर आपलं बाजू साफ असलं तर 100% तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही गुन्हे दाखल करतो, त्यात दुमत नाहीये. पण जे महाराष्ट्र राज्यात इलिगल आहे ते इलिगल आहे, कोणी ते करायला प्रयत्न केला तर आम्ही सेकंड थॉट करणारच नाही आणि करू पण शकत नाही. आम्हाला गुन्हे दाखल करून जे कायदेशीर कारवाई करायची ते करावंच लागेल. दुसरी गोष्ट सांगतो, कुर्बानीचे सणाच्या दिवस कुर्बानी करताना काही काही ठिकाणी असाही अनुभव आहे, ते म्हणतात साहेब हो चूक झालं, पण फक्त ते आमचे धार्मिक गुरु होतो त्यांना वगळा, तसं होणार नाही. स्पॉटवर जे तिथं उपलब्ध आहे ते आरोपी म्हणजे आरोपीच आहे. सो आपलं सर्व धार्मिक गुरुला पण हे कळलं पाहिजे. त्यांनी काय असं मोकळ्या ठिकाणी फक्त एक ताडपत्री टाकलं आणि तिथं ते करत असतं तर तशा ठिकाणी सहभाग होणे त्यांच्या पण शोभनीय नाहीये, असं करू नये. सर्व ठाणेदार लोक आपल्या भागाच्या सर्व मौलाना मौलवी लोकांनाही सूचना द्या, असं जे काही इलिगल कारवाई होत असलं तर त्यात सहभागी व्हायची नाही. आणि नंतर काही खबर मिळालं आम्ही कारवाई केलं तर त्यात दुसरा पर्याय नाहीये, तेही लक्षात ठेवा.
आणि हे स्पष्ट पोलिसिंगच्या दृष्टीने हे नाहीये, पण एक समाज बांधव म्हणून मी सांगतो, आता आम्ही 2025ला हे चर्चा होत आहे, हे बैठक होत आहे, आणि अजूनही आपण असा एवढा प्राऊडली म्हणतात कुरेशी समाज गरीब समाज आहे, ते इलिटरेट आहे, ते अशिक्षित आहे म्हणून. शिक्षित भाव ना, आता जोपर्यंत आम्ही शिक्षणाच्या दिशेने चालणार नाही, आता कोण म्हटलं तुम्हाला तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही हे गुच्चर काम करू शकत नाही म्हणून? कोणी काही ग्रॅज्युएशन घेतलं तर ते काय कुरेशी काम किंवा काठी काम करू शकत नाही का? तुम्हाला आणखी कायदा समजेल, तुम्ही आणखी जास्ती व्यवस्थित काम करू शकेल, तुमचा बिझनेस जास्ती वाढेल. कोणी येऊन काहीतरी मागितलं तर तुम्ही बिंदास बोलू शकेल, या कायद्यानुसार माझा परवानगी आहे, मी करणार आहे, तुम्हाला पैसे देणार नाही. पण आपण जोपर्यंत आपल्याच समाजाला म्हणणार नाही हे इलिटरेट आहे, पण हे शिक्षित नाही, हे अशिक्षित आहे, अशाच ठेवलं तर ते त्यांचा गैरफायदा बाकी लोक घेणार आहे. तर आपलं सर्व समाज बांधवांना तुम्ही दिशा बदला. आपण जोपर्यंत शिक्षित राहणार नाही, कमीत कमी तुमच्या बिझनेस बद्दलचं ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे ना. तर ते एक ठराविक समाजाला ते अशिक्षित आहे म्हणून तुम्ही मागे टाकू नये, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा. सर्व जे समाजाचे नेतृत्व आपण करणार, आपल्याला विनंती आहे आपण करा. आणि रिसेंटली सोलापूर महानगरपालिकाचे जे इम्पाउंडिंगचे एरिया जे आहे तिकडचे एक इन्सिडेंट आहे त्या नंदी बैल बद्दल, तेही उल्लेख करू इच्छितो मी. जे बाहेरून जमा झालं कॉर्पोरेशनला, तिथून काय लोक येऊन ते एवढं घसत घेऊन गेलं, सीसीटीव्हीला फुटेजला आलं. हे आमचे लोक असं करत नाही, हे करत नाही, आता हे चुकीचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियाला टाकला, असं अजिबात नाहीये. जे घडलं ते घडलं आणि सीसीटीव्हीला फुटेज आहे. सो अशा लोकांना जे निंदनीय काम करत आहे, जे इलिगल आहे, ते आम्ही पॉइंट आउट करायला पाहिजे, पूर्ण समाज म्हणून पॉइंट आउट करायला पाहिजे. यांनी जे केलं ते चुकीचे आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, असा निश्चितपणे क्लिअर करायला पाहिजे. त्या गुन्ह्यात आपलं माहितीसाठी सांगतो, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला पण आरोपी म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो जे लिगल आहे ते करा, आपल्याला पूर्ण प्रोटेक्शन ऍडमिनिस्ट्रेशन कडून, पोलीस कडून मिळेल. पण ज्यांनी इलिगल कारवाई करत आहे त्यांच्यावर 100% आम्ही कारवाई करणारच आहे. आणि जे तडीपार सरकारची कारवाई आहे, अशा कुणाला भीती घालण्याचा किंवा काही ठराविक लोकांना त्रास देणे उद्देश नाहीये. एक हातात कायदा आहे, ते इम्प्लिमेंट करणे फक्त आमचा उद्देश आहे. आणि या कोणी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याचा, मिसचिफ करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आहे, हे मी मला आपल्याला देतो. ईदच्या नमाज पाठन निमित्त मॅडमनी जे सांगितलेले, आता पाऊसचा काळ आहे, त्यानुसार आपण अल्टरनेट अरेंजमेंट प्लॅन करून ठेवू. शेवटच्या समयामध्ये काय गरज पडलं तर कशा समाज बांधवांना मेसेज द्यायची तेही आपण टाईम करून ठेवा. आपल्या सर्वांना बकरीदच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. पोलीस विभागाकडून जे काय आपल्याला सहकार्य लागेल आम्ही करायला 100% तयार आहे. माझा नंबर आपल्यापैकी सर्वांकडे उपलब्ध राहील, आपण बिनधास्त आपण संपर्क करा. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना एक माझा प्रश्न आहे,